आणि आता बातमी आहे नाशिकच्या एका वाचन वेड्या आजीबाईंची। आपल्या वाचनाचा छंद आपल्यासोबत इतरांना देखील लागावा आणि वाचनाची ही चळवळ अबाधित राहावी यासाठी या आजीबाईंनी नाशिकमध्ये थेट पुस्तकांचं हॉटेलच सुरू केलंय। त्यांच्या या अभिनव उपक्रमाची राज्य सरकारने दखल घेत त्यांना भाषा संवर्धन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलाय। वेड्या आजीबाईंची ही स्पेशल स्टोरी आपण पाहूयात। हॉटेलमध्ये पोटोबा करणारे बनले वाचोबा। 73 वर्षीय आजीबाईंचं पुस्तकांचं हॉटेल। खाद्य संस्कृतीच्या सोबत वाचन संस्कृतीचा लढा। या आहेत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतील 73 वर्षीय भीमाबाई जोंधळे। शिक्षण जेमतेम 5वी, परंतु आजही नित्य नियमानं पुस्तक वाचतात। पुस्तकांशिवाय त्यांचा दिवस सुरूच होत नाही। खाद्य संस्कृतीची आणि वाचनाची आवड असल्यानं या आजीबाईंनी खाद्य संस्कृती सोबत वाचन संस्कृती रुजू शकते हा विचार करून हॉटेलमध्येच वाचनालय उभारलंय। नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर आजींचं हे पुस्तकांचं हॉटेल आहे। या ठिकाणी जेवणाच्या टेबलवर मेनू कार्डच्या ऐवजी पुस्तकांची मांडणी तुम्हाला दिसते। हॉटेलमध्ये प्रवेश केल्यावर आपलं स्वागत जणू पुस्तकच करतायत असा भास होतो। आणि खाण्याच्या टेबलवर बसलं की मोबाईल आपोआप बाजूला जातात आणि पुस्तकं हातात येतात। भीमाबाईंच्या या कार्याची दखल घेत मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं सरकारनं त्यांचा भाषा संवर्धन पुरस्कार देऊन गौरव केलाय। मायेची तू तर माया करतेच पुस्तकांवर, पुस्तकांची तू आई आहे। तर आमच्यातर्फे तुला ही मायेची शाल आमच्या सगळ्या जिजाऊच्या लेखी आणि ही भगवद्गीता तुझ्या पुस्तकाच्या हॉटेलमध्ये ठेवायला। वाढदिवसाच्या निमित्तानं सेलिब्रेशनसाठी आलेल्या ग्राहकांना आजीबाईंकडून छानशा पुस्तकांची भेट देखील मिळते। महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या दिवशी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत पुस्तक भेट देऊन अभिनव पद्धतीनं वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो। भीमाताई जोंधळे, ज्या भीमाताई त्यांच्या जिभेवर सरस्वती अशी दुथडी भरून वाहते। हॉटेलमध्ये वाचनालय सुरू करणाऱ्या आजींचं आता सर्वत्र कौतुक केलं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे रुग्णालयात ऍडमिट असलेल्या रुग्णांनाही भीमाबाई पुस्तक भेट देतात। आजींच्या या हॉटेलमध्ये सध्या 6 ते 7 हजार पुस्तकांचा खजिना आहे। मोबाईलच्या जमान्यात लोकांना पुस्तकांची गोडी लागावी म्हणून भीमाबाईंचं कार्य फार मोलाचं आहे। म्हणूनच वाचन चळवळीतील या ध्येयवेड्या आजीबाईंना लोकशाही मराठीचा सलाम। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।